वहिनी ते तर उडी मारता का? ती मारून पाहू बरं. नाही माय कुठं जमतच नाही, तुम्ही नाही, मारा ना. माय जमत मी अशी नाही ना. झेलून घेतो. मी जाणारच नाही. हे माझी वहिनी आहे आणि ह्या वहिनीला इथं उडी मारायची आहे. आटकून नमस्कार जाईन. मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. मी सौ आशा हटवार. मंडळी, आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, म्हणजेच 31 डिसेंबर 2024. त्यानिमित्त आपण कुठेतरी दर्शनार्थ जावं असं वाटलं. फार लांब नाही जाऊ शकत, कारण माझी छोटे छोटे मुलं आहे आणि त्यानंतर दुकानाची जिम्मेदारी आहे. त्यामुळे मी प्लॅन केला, गावचं आमचं जुनं मंदिर आहे तिथे दर्शनाला जावं म्हणून पटापट कामं आटपून घेते. लवकर घरातली कामं आटपून मी तयारी केली, तयार झाली आणि देवपूजा आटपून घेतली. हे माझं छोटंसं घरातलं मंदिर आहे. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. मग मी ते फोटो काढून घेतला. वर्षाचा शेवटचा दिवस आहे, म्हटलं देवा सगळ्यांचं आयुष्य चांगलं राहावं अशी प्रार्थना केली. भोले बाबा मस्तच वाटून राहिले पूर्ण घरचे आहे ना. मग फोटो काढली. मग आमच्या घराजवळच एक मंदिर आहे भोले बाबाचं, तिथं जाऊन दर्शन घेऊन आली. मग पोरगी टेप घेतली माझी टेलरिंगची आणि मोजून राहिली. हॅलो दोस्तो म्हणते, मी टेप मोजतो म्हणते. आता ते झाल्यानंतर मग पोरगं आलं, काहीतरी सांगत होतं. मी व्हिडिओ शूटिंग करायला लागले, पोरून गेलं तो कुठं जाते. व्हिडिओ शूटिंग करायचं राहिलं, काही येतच नाही तो, इकडच्या तिकडे लागायला पोरून राहिला. जाऊ दे म्हणलं. मग आम्ही निघालो, तयारी केलो आणि निघालो. ह्या माझ्या मैत्रिणी, आम्ही जवळपास बघा तिथं जायचं होतं त्या टेकडीवरच्या मंदिरात. तर आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलो. टेकडी चढल्यानंतर मंदिर अगदी समोरच दिसत होतं आणि रस्ता मागे सुटून गेला होता. बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला मागे रस्ता आणि पुढेच फ्रंटमध्ये मंदिर आहे. इतकं छान वाटत होतं की उत्साह वाटत होता. वर्षाचा शेवटचा दिवस, देवा हे 5 मिनिटं तरी आपण देवापाशी द्यावं म्हणून माझी इच्छा झाली. फायनली आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आणि हे बघा मंदिरातलं व्ह्यू. मंदिर फार मोठं नसलं तरी चालेल, पण आस्था असणे फारच गरजेचं आहे असं मला वाटते. हे आमच्या गावचं मंदिर छोटंसं आहे, पण खूप आस्थेवरलं आहे आणि खूप जागृत देवस्थान आहेत असं सगळ्यांच्या तोंडून ऐकलं. मी तर फारदा गेली नाही, 5-6दाच गेली आहे, पण यावेळचं जे दर्शन झालं आहे ते खूप अनोखं झालं आहे असं मला वाटते. माझ्या मनानुसार माझ्या मनामध्ये जी आतुरता होती ती मला पाहण्यास मिळाली. ती आतुरता मी सांगू शकत नाही शब्दामध्ये, कारण ते सहसा असं सांगू नये म्हणतात. त्यामुळे तर आम्ही मग पूजापाठ करायला लागलो. तिथे एक पंडितजी आले, त्यांनी पूजा करून दिलं. आम्ही देवपूजेचं सामान नेलं आणि इथे खूप सुंदर साक्षात दर्शन झाले आम्हाला. आणि हे बघा व्ह्यू खूप छान वाटलं. तुम्ही सुद्धा या आमच्या गावच्या या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथे दिसलेल्या चमत्काराला आम्ही नमस्कार केलो आणि बाय करून आम्ही घराकडे वळलो. पाय तर वळत नव्हते, पण सध्या शेवटी आम्हाला निघावंच लागलं. आल्यानंतर आम्ही त्या तलावात बघितलं, जिकडे तिकडे हिरवं होतं आणि वहिनी मला म्हणत होती, म्हणे तू उडी घ्या म्हणे. मी काऊन उडी घेऊ, नाही ढकलू का? तर मित्रांनो, फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि थोडंसं मी आता रेस्ट करते, कारण थकल्यासारखं होतं. आणि हो मंडळी, एक गोष्ट मला सांगायचं होतं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईबची बटन दाबा आणि व्हिडिओ शेअर करत जा, कमेंटमध्ये काही बोलत जा, जेणेकरून मलाही असं वाटेल की माझे जे दर्शक आहेत किंवा माझे जे सबस्क्रायबर आहेत किंवा माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांना माझे व्हिडिओ आवडतात आणि ते माझे व्हिडिओ डेली पाहत असतात. कारण इतके व्हिडिओ पोस्ट केल्यानंतरसुद्धा तुमची काही रिस्पॉन्स मिळत नाही आहे. 1 वर्ष झालं मला येऊन यूट्यूबवर व्हिडिओ बनवून, पण जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे रिस्पॉन्स नाही मिळत आहे. माझी विनंती आहे कळकळीची, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर त्याच्यावर तुम्ही काहीतरी कमेंट करा, लाईक द्या आणि सबस्क्राईब करा चॅनलला, कारण तुमच्या सपोर्टशिवाय कोणत्याच गोष्टी पॉसिबल नाही आहेत. त्यामुळे व्हिडिओला पाहत राहा आणि सपोर्ट मी. तोपर्यंत बाय.